मंदार आणि माधवीची गोष्ट एका साध्या पण भावनिक क्षणातून सुरू होते. मंदार हा स्वभावाने शांत, समजूतदार आणि जबाबदार मुलगा होता. तो आपल्या कुटुंबासोबत आनंदात राहत होता. पण त्याच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती म्हणजेच माधवी. माधवी त्याची बालमैत्रीण होती. दोघेही लहानपणापासूनच एकत्र शिकले, खेळले आणि एकमेकांच्या सुखादुःखात नेहमीच सोबत राहिले. त्याच्या नात्यात एक वेगळीच जिव्हाळा होता. तो फक्त मैत्रीण नव्हता, तर एकमेकावर असलेला विश्वास आणि आधार होता. एके दिवशी सकाळी मंदारने नेहमीप्रमाणे माधवीला फोन केला, पण तिचा फोन लागत नव्हता. सुरुवातीला त्याने ते दुर्लक्ष केले, पण जेव्हा अनेक वेळा कॉल करूनही काही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा त्याच्या मनात काळजी निर्माण झाली. तो थोडा अस्वस्थ झाला आणि त्याने लगेच आपल्या आईला फोन करून विचारलं, "आई, माधवी कुठे आहे? तिचा फोन लागत नाही. मी केव्हापासून प्रयत्न करतोय." आईने थोड्या गंभीर आवाजात उत्तर दिलं, "बाळा, माधवीच्या घरी मोठी अडचण आली आहे. तिच्या वडिलांना अचानक हार्ट अटॅक आला आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये आहेत. सगळे तिथेच आहेत म्हणून कदाचित फोनकडे लक्ष देण्यास वेळ नाही." हे ऐकताच मंदारच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला लगेच माधवीची आठवण आली. ती कशी घाबरलेली असेल. तिने वातावरण असलेलं त्याला वाटलं, की अशा वेळी तिच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. तो लगेच उठला आणि तयार झाला आणि हॉस्पिटलकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण तो फक्त रिकाम्या हाताने जाणार नव्हता. त्याने वाटेतून काही फळं आणि थोड्या गरजेच्या वस्तू घेतल्या, कारण त्याला माहिती होतं की अशा परिस्थितीत लहान लहानसं गोष्टीही मोठं मदत करतात. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याने पाहिलं की वातावरण खूपच तणावपूर्ण होतं. लोकांच्या चेहऱ्यावर चिंता होती. मंदारने नजर फिरवली आणि त्याला एका कोपऱ्यात बसलेली माधवी दिसली. तिचे डोळे लाल झाले होते. ती खूप थकलेली आणि घाबरलेली दिसत होती. मंदार हळूच तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, "माधवी, मी आलोय." त्याचा आवाज ऐकताच ती त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. ती काही बोलू शकत नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक दिलासा दिसतो. मंदारने तिचा हात धरून तिला धीर दिला. "काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. मी आहे ना." त्याच्या काही साध्या शब्दांनी माधवीला खूप आधार मिळाला. त्या दिवसापासून मंदार रोज हॉस्पिटलला जाऊ लागला. तो डॉक्टरांशी बोलत असे, औषध आणत असे आणि माधवीच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करत असे. त्याने स्वतःच्या कामापेक्षा तिच्या कुटुंबाला जास्त प्राधान्य दिलं होतं. काही दिवसांनी खूप कठीण गेले. डॉक्टरांनी सांगितलं की परिस्थिती गंभीर आहे, पण योग्य उपचार चालू आहेत. त्या काळात मंदारने केवळ मदतच केली नाही, तर माधवीला मानसिक आधारही दिला. तो त्याच्यासोबत बसून तिला धीर देत होता. तिला खायला आठवण करून देत असे आणि तिचं थोडं हलकं करण्यासाठी गप्पा मारत असे. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. माधवीच्या वडिलांची तब्येत थोडी सुधारली. डॉक्टरांनी सांगितले की धोका टळत आहे. हे ऐकून सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. माधवीने मंदारकडे पाहिलं आणि मनापासून धन्यवाद दिले. ती म्हणाली, "तू नसतास तर मी हे सगळं सहन करू शकले नसते." मंदार फक्त हसला आणि म्हणाला, "मैत्री म्हणजेच एकमेकांसाठी उभं राहणं." त्या क्षणी दोघांच्या नात्याला एक नवीन अर्थ मिळाला. ते फक्त मित्र राहिले नव्हते, तर एकमेकांच्या आयुष्यातील खरे आधार बनले होते. काही दिवसांनी माधवीचे वडील पूर्णपणे बरे झाले आणि घरी परतले. त्या दिवशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. घरात पुन्हा हसू आणि आनंद परत आला. त्या कठीण काळाने त्यांना एकत्र आणलं होतं आणि त्यांना शिकवलं होतं की आयुष्यातील खरं संपत्ती म्हणजेच प्रेम, मैत्री आणि एकमेकांची साथ. आणि अशा प्रकारे मंदार आणि माधवीची गोष्ट आपल्याला एक सुंदर संदेश देऊन जाते की आपल्या आयुष्यातील कितीही अडचणी आल्या तरी जर आपल्या सोबत आपले माणसं असतील तर आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या कथेमध्ये.